संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। राष्ट्रवादीमध्ये कर्जत शहर, ग्रामीण आणि खोपोली शहरातील दिग्गजांचा पक्षप्रवेश। कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। सुतारवाडी तालुका रोहा येथे आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। या सोहळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते तसेच जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे। कर्जत खालापूर मतदारसंघातील कर्जत शहर, कर्जत ग्रामीण आणि खोपोली शहर विभागातील कार्यकर्त्यांनी आज पक्षात प्रवेश केला असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा विश्वास सुधाकर घारे यांनी यावेळी व्यक्त केलाय। कर्जत ग्रामीण मधील कशेले येथील राम राणे यांच्या नेतृत्वाखाली हरिश्चंद्र राणे, ऋषिकेश राणे, अरुण काळोखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहे। या प्रवेशामुळे पाथरज जिल्हा परिषद विभागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी वाढली आहे। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे मोगरज ग्रामपंचायत माजी उपसरपंच विलास भला, माननीय उपसरपंच प्रकाश थोराड यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला आहे। कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागात शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे शहर प्रमुख हर्षल मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले। प्रवेशकर्त्यांमध्ये हर्षल मोरे युवा सेना उपशहर प्रमुख, केतन बामणे दहिवली विभाग अधिकारी, अखिब पाटील अल्पसंख्याक शहर प्रमुख, अनुप साबणे मुद्रे उपविभाग अधिकारी, मनोज जाधव विभाग प्रमुख दहिवली, स्वातीताई कदम उपशहर प्रमुख दहिवली, राज जाधव उपविभाग अधिकारी दहिवली, जय गुरव उपविभाग अधिकारी आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। यामुळे कर्जत शहरातील पक्ष संघटन अधिक मजबूत झाल्याचं नेत्यांनी सांगितले। दरम्यान खोपोली शहरातनं माजी नगरसेवक किशोर पानसरे, माधुरी प्रशांत तांबे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे। यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, अशोक भोपतराव, दत्तात्रेय मसूरकर, सुनील पाटील, भगवान भोईर, दीपक श्रीखंडे आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या भाषणात सुनील तटकरे यांनी नव्या प्रवेशकांचं मनापासून स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली विकासाची नवी दिशा निर्माण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पहिली प्रतिक्रिया माझी अशी असेल की सर्वप्रथम मी इथे येऊन मागच्या वेळेस विधानसभेला आम्ही भाऊंसाठी काम करू शकलो नाही, त्याची सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांना दिलगिरी व्यक्त करतो। पण नक्कीच पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही चांगल्या प्रकारे काम करू हे मी ठामपणे सांगू शकतो। आणि मला भाऊंसाठी एक बोलायचं आहे की सातत्याने टेमटेम पडत असल्या पाण्याने दगड फुटतो, पण त्याचा अर्थ असा नसतो की पाण्यामध्ये खूप जास्त बळ असतं। त्याचा अर्थ असा असतो की ज्या सातत्याने पाणी पडतं त्या सातत्याने तो दगड पाणी पडल्यामुळे फुटलेला असतो। आणि मला भाऊंना सुद्धा तेच बोलायचं आहे की तुम्ही जे सातत्याने आज काम करताय त्या सातत्याचं यश तुम्हाला नक्कीच पुढे येणाऱ्या 2029च्या विधानसभेमध्ये भेटेल। आणि मला तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना भाऊंना हे सांगायचं की जे मागच्या विधानसभामध्ये आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही, पण नक्कीच आम्ही तुमच्या सोबत नव्हतो। जो लीड तुम्हाला 1400चा भेटला तोच लीड दहिवलीमधनं 2800 देणार आणि त्याची पोचपावती म्हणून आम्ही तिकडे म्हणजे जाहीरपणे आम्ही सांगतो की त्या नसलेल्या गोष्टीची पोचपावती आज तुम्हाला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना देणार। तुमच्या सहित अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय, शिवसेनेला धक्का बसेल असं वाटतंय बसेल। आता ते तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच कळेल की बसेल की नाही बसेल। कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज कर्जत शहरामधील असतील, कर्जत ग्रामीण मधील असेल, खोपोली शहरामधील असेल, विविध पक्षामधून आणि शिंदे गटामधून आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अगदी बहुसंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे। आम्हाला सर्वांना आनंद आहेच, परंतु यांच्या येण्याने आमची संघटना नक्की मजबूत झालेली आहे। पुढच्या काळामध्ये माझ्या पक्षामध्ये आलेल्या सर्व प्रवेशाच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना प्रत्येकाला चांगली काम करण्याची संधी मी उपलब्ध करून देईल। आणि आम्हाला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये नक्कीच विजय मिळेल असं मला आजच्या या प्रवेशामुळे आज मला वाटतंय। येणाऱ्या निवडणुकीमध्ये खोपोली असेल, माथेरान असेल, कर्जत असेल, या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला कशा पद्धतीनं या ठिकाणी यश असेल? आपल्याला सर्वांना माहिती आहे कर्जत खालापूर मतदारसंघ असेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर 1चा पक्ष आहे
आणि असे आज अनेक पक्ष विविध पक्षामधून आमच्या पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची जर संख्या बघितली तर नक्कीच आम्हाला चांगलं यश प्राप्त होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा आम्ही फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही असं आजच्या ठिकाणी मी सांगतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.